आपण जर बघितलं तर पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. पुणे तिथं काय उणे असं म्हटलं जातं. परंतु सध्या पुण्यामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढतीये. महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की दर तासाला जे आहे ती एक एक घटना महिलांची समोर येतेय. पुण्यासारख्या वर्दळीच्या ठिकाणी जे स्वारगेट बस स्थानक आहे ते राज्यातही प्रसिद्ध आहे. पुण्यातलं तर सगळ्यात मोठं बस स्थानक आहे. जिथे रात्री, अपरात्री किंवा दिवसा असेल, हजारो महिला ज्या आहेत त्या तिथे प्रवास करतात, पुरुष प्रवास करतात. रात्री अपरात्री सिक्युरिटी गार्ड असतात, आगार प्रमुख असतात, सगळे तिथे असतात. परंतु यंत्रणा कुठंतरी कमी पडतायत. कारण आपण जर बघितलं तर तिथे पहाटेच्या 5:30 वाजता या तरुणीवर बसमध्ये उभी असलेली बस आहे आणि त्याच्यामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला जातो, अतिप्रसंग केला जातो आणि त्यानंतर गुन्हाही दाखल होतो. कारण इथं कोयता गँग जी आलीये ती कमी होत नाहीये. इथं वारंवार जे आहे ते गाड्या जळण्याचे प्रकार होत आहेत ते कमी होत नाहीयेत. वारंवार कुठेतरी अत्याचाराच्या घटना होत आहेत, मुली गायब होण्याच्या घटना होत आहेत, मुलींवर जे आहे ते कुठेतरी वेगवेगळे जे आहेत ते गुन्हे दाखल जे होत आहेत अत्याचाराचे ते होत आहेत. परंतु घटनांमध्ये कमतरताच कुठेतरी येत नाही. मग या गुन्हेगारांचं जे साहस वाढतंय ते पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे वाढतंय. पोलीस आपण बघतोय की अशा जेव्हा घटना होतात तेव्हा याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाची नेमणूक होते किंवा याच्यामध्ये आरोपीला अटक होते. परंतु अनेक वर्ष ही प्रकरणं चालतात, त्याच्यात कुठलेही रिझल्ट लवकर मिळत नाही. पोलीस सुद्धा जे आहे ते अनेक राजकीय लागेबांध्यांमुळे अनेक आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच हे जे काही असले गुन्हेगार आरोपी आहेत त्यांना जे आहे तो त्यांचं असलं काम करण्याचं किंवा कृत्य करण्याचं धाडस वाढतं. आणि स्वारगेट स्थानक जर आपण बघितलं, स्वारगेट स्थानक असेल किंवा महाराष्ट्रातलं स्थानक असेल, सगळ्यात जास्त एसटीचा प्रवास करणाऱ्या महिला भगिनी आहेत. कारण 50% तिकिटामध्ये सूट जी आहे ती सरकारने महिलांना दिलेली आहे. त्यामुळे महिलांचा एसटीवर विश्वास आहे, सरकारवर विश्वास आहे आणि अशा ठिकाणी जे काही सुरक्षा कर्मचारी आहे जेव्हा जे काही डेपो मॅनेजर आहेत ती फक्त बघायची भूमिका घेतात. सीसीटीव्ही लावलेत पण सीसीटीव्ही ऑपरेट करणारा ऑपरेटर आहे का? तो जर ऑपरेटर असता, ते जर सीसीटीव्ही एका स्क्रीनवर त्यांनी बघितले असते तर या मुलीची ही घटना घडलीच नसती. त्यामुळे आता प्रचंड जन आक्रोश आहे. वेगवेगळ्या संघटना, सगळे पक्ष रस्त्यावर उतरतायत. पुण्यासारख्या शहरात ही घटना घडली. प्रत्येक डेपोमध्ये अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या बघितलं असेल की स्वच्छतागृह नाहीयेत. तिथं जे आहे त्या अडगळीच्या बस अनेक वर्ष पडून आहेत. त्या अडगळीच्या बसेसमध्ये जे साहित्य सापडलं ते सांगायला लाजा वाटतायत. म्हणजे तिथं कंडोम सापडलेले आहेत, महिलांच्या साड्या सापडल्या आहेत, चादरी सापडल्या आहेत, पत्त्याचे कॅट सापडलेत, मटक्या जुगाराचे अड्डे तिथं झालेत. मग 50 मीटर अंतरावर असणारं पोलीस स्टेशन, 10 मीटर अंतरावर असलेलं ब्रँच डेपो मॅनेजरचं ऑफिस, सिक्युरिटी गार्डचं ऑफिस, यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालतं का? तुम्ही तिथं सुरक्षितता ही प्रवाशांची करायला बसलाय का अवैध धंद्यांना चालना द्यायला बसलेला? त्यामुळे एकंदरीतच महिला सुरक्षेचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला आहे. कालच्या या घटनेमुळे पुण्यामधल्या महिलांमध्ये असुरक्षिततेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यानंतर योगेश कदमांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा धक्कादायक हे वाटलं की त्यांनी डायरेक्ट पोलिसांना जे आहे ती डायरेक्ट क्लीन चिट देऊन टाकली. म्हणजे आपल्याला सांगायचं की सकाळी आम्ही जेव्हा बस स्थानकात पोहोचलो, रात्री आम्ही बस स्थानकात जाऊन आलो, तेव्हा ती बस तिथे होती, नंतर फॉरेन्सिकला नेली. पण आज सकाळी तिथे भांडणं चालली होती पोलिसांची आणि आगार प्रमुखांची. आगार प्रमुख म्हणत होते की आमचा काही संबंध नाही, पोलिसांचा संबंध आहे. पोलीस म्हणत होते की नाही तुमचा संबंध आहे, आमच्यावर अजिबात काही ढकलू नका. अहो घटना काय घडलीये? एखाद्याचा इथं जीव चाललाय, एखाद्यावर अत्याचार झालाय. तुम्ही दोन्ही खाती मिळून करा ना याचा तपास, तुम्ही करा ना दोघं मिळून काम. इथे प्रत्येक जण आमच्या खात्यावर हे आलं नाही पाहिजे, आम्ही सेफ झालो पाहिजे. म्हणजे एवढी घटना घडलीये, राज्यभर याचा आक्रोश होतोय, लोक रस्त्यावर उतरतायत. स्वारगेटमध्ये आपण बघतोय की सगळ्या संघटना तिथं येत आहेत आणि तिथं जे आहे ते आगार प्रमुख आणि परिवहन खातं याच्यामध्ये आणि पोलीस याच्यामध्ये चाललेलं आहे की आमच्याकडे आम्ही याला जबाबदार नाही, तुम्ही त्याला जबाबदार नाही. म्हणजे नेमकं काय? आरोपी तर पोलिसांना सापडत नाही. यापुढे तर पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलंय. मग पोलिसांना लाखोचे पगार देतात कशाला? पोलिसांना यंत्रणा म्हणजे पोलिसांना शोधता येत नाही का आरोपी? हा गुन्हेगार आहे. गजा मारनेला मात्र मुरलीधर मोहोळांच्या जवळच्या माणसाला अटक केल्यावर गजा मारणे यांना सापडला आणि एवढा साधा आरोपी, गाडेसारखा आरोपी तुम्हाला सापडत नाही. त्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर केलं जातं. मग तुम्हाला लाखो रुपयांचे पगार पोलिसांना कशाला आहेत? म्हणजे पोलीस निष्क्रिय याच्यामध्ये सिद्ध होत आहे. तुम्हाला ते शोधता येत नाही म्हणूनच तुम्ही जनतेला सांगितलंय की 1 लाख रुपयाचा इनाम देतो आणि तुम्ही शोधून दाखवा. आणि कुठल्याही प्रकरणामध्ये अगदी संतोष देशमुखांचं हत्या प्रकरण असेल, आपण बघतोय की गेले 2-3 महिने झालं अनेक ठिकाणी राजकीय
जी आहेत ती समीकरणं येतात. या आरोपीचेही काही राजकारण्यांबरोबर फोटो आहेत असं समजतंय. वाल्मिक कराड जे प्रकरण समोर आले, हे जे काही त्याच्यामध्ये आरोपी होते, त्यांचा धनंजय मुंडे आणि काही राजकीय नेत्यांशी संबंध होता आणि मग त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा आरोपींना जो आहे तो प्रयत्न केला गेला. आणि मला वाटतं की पुणे पोलीस जे आहेत ते याच्यामध्ये कुठल्याही प्रकरणामध्ये कुठंतरी कुणाला तरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात, लवकर व्यवस्थित तपास करत नाहीत, गुन्हे कमी होत नाहीत आणि म्हणूनच या गुन्हेगारांची जी आहे ते धाडस वाढतंय